नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण बघणार आहोत की महापारेषणमध्ये जी काही भरती सुरू आहे मागच्या 2 वर्षापासून प्रलंबित होती, त्यामध्ये विविध पोस्टसाठी सध्या एक्झाम सुरू आहेत। त्यामध्ये विद्युत सहायक ITI बेसवरची जी एक्झाम आहे आणि टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 आणि सिनियर टेक्निशियन या एक्झाम पेंडिंग आहेत किंवा या एक्झाम आता होईल आता पुढच्या काही दिवसामध्ये। तर उद्याच्या तारखेला टेक्निशियन 2 ची एक्झाम आहे, त्यानंतर 30-31 तारखेला आय थिंक टेक्निशियन 1 आहे, त्यानंतर विद्युत सहायक आहे 3 फेब्रुवारीला आणि 9 फेब्रुवारीला माझ्या माहितीप्रमाणे सिनियर टेक्निशियन आहे। त्यानुसार जे डिपार्टमेंटल एक्झाम आहे त्यामध्ये कॉम्पिटिशन फार कमी राहते, त्यामध्ये कट ऑफ सुद्धा कमी येण्याची शक्यता असते। परंतु विद्युत सहायक जी एक्झाम आहे, म्हणजे मी आता जे बोलतो आहे ते सगळं विद्युत सहायकसाठी बोलतो आहे, म्हणजे जी फ्रेशरची पोस्ट आहे। परंतु हे जे काही मी सगळं बोलतो आहे ते सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांसाठी इम्प्लिमेंट होतं किंवा टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 आणि सिनियर टेक्निशियनसाठी सुद्धा हे कामात पडेल, जे मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, शेवटचे काही दिवस शिल्लक आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ नीट ऐका। त्यामध्ये मित्रांनो 3 फेब्रुवारीला विद्युत सहायक जे काही पोस्ट आहे किंवा आपण ज्याला आधी असिस्टंट टेक्निशियन म्हणत होतो, परंतु आता 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस झाल्यामुळे त्याला आता विद्युत सहायक हे नाव देण्यात आलं आहे महावितरणप्रमाणे। तर त्याची एक्झाम किंवा त्या एक्झामसाठी आपण मागच्या 2, 3, 4 वर्षापासून विद्यार्थी मित्र वाट बघत होते। फायनली ती डेट किंवा ती आता जवळ आलेली आहे डेट, साधारण 7 ते 8 दिवस शिल्लक आहे। त्यामध्ये 3 फेब्रुवारीला ती एक्झाम होणार आहे। विद्यार्थी मित्र आता खूप चांगल्या तयारीमध्ये आहे असं मी आशा करतो, कारण की भरपूर वेळ मिळालेला आहे। आता कोणी असं म्हणू शकत नाही की आमचा अभ्यास झाला नाही किंवा आमची तयारी नाही वगैरे वगैरे। जे विद्यार्थी आपल्याशी कनेक्टेड आहे ते मागच्या 2-3 वर्षापासून खूप चांगल्या तयारीमध्ये आहे, त्यांचं सिलेक्शन होईलच हे मला आता शाश्वती आहे, ठीक आहे। परंतु एक्झाम पिरियडमध्ये किंवा एक्झामचा जो दिवस असतो हा अतिशय महत्त्वाचा असतो, पेपरचा जो दिवस असतो हा अतिशय महत्त्वाचा असतो। तुमचा अभ्यास कितीही जास्त वर्षाचा असला परंतु एक्झाममध्ये किंवा टेस्ट पेपरमध्ये किंवा पेपर जो ऑनलाईन टेस्ट असते ती अतिशय महत्त्वाची असते। माझ्या माहितीप्रमाणे बरेचसे ITIचे विद्यार्थी हे आता पहिल्यांदा ऑनलाईन टेस्ट देत आहे किंवा ITIच्या बेसवरची एक्झाम पहिल्यांदा आहे। बाकी एक्झाम होऊन गेलेल्या आहे DRDO वगैरे आणि काही बऱ्याचशा एक्झाम झालेल्या असतील, परंतु रेल्वेच्या वगैरे। परंतु आता जे काही MSCBचे एक्झाम ते पहिल्यांदा देत असतील, त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नसेल। तुम्हाला जे सेंटर मिळालेलं आहे, ठीक आहे, त्या सेंटरला जाऊन तुम्हाला तिथे आधी तुमचं जे काही रजिस्ट्रेशन नंबर आहे वगैरे आहे ते आणि तुमचं जे हार्ड कॉपी आहे तुमच्या रजिस्ट्रेशनची किंवा तुमच्या ॲप्लिकेशनची तिथे दाखवावं लागते किंवा त्यावरून तुम्हाला तुमचा रोल नंबर वगैरे सगळं चेक करून घ्यावं लागते। तुम्हाला ती रूम मिळते आणि तिथे तुम्हाला कॉम्प्युटरवर तसं रजिस्ट्रेशन करून तुम्हाला लॉग इन करावं लागते, कारण की इथे बरेच इश्यू येतात। तुम्हाला फक्त मी माहितीसाठी सांगतो आणि तुमच्या अवेअरनेससाठी तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून सांगतो आहे, कारण की बरेचसे आता BEचे विद्यार्थी आहे, डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत, त्यांना माहिती आहे कारण की त्यांनी 1-2 एक्झाम JENCO ट्रान्सकोच्या दिलेल्या आहे। परंतु ITIचे जे फर्स्ट टाईम एक्झाम देत आहेत त्यांना बऱ्याच वेळा कधी कॉम्प्युटरच हँग होतं किंवा कधी इश्यू येतात किंवा काही असे, कारण ऑनलाईन टेस्ट असल्यामुळे हे इश्यू मायनर आहे, म्हणजे हे होऊ शकतात। त्यामुळे मग तुमचं 2-4-5 मिनिटं इकडे-तिकडे जाऊ शकता किंवा क्लिक करताना प्रॉब्लेम येतो, तर तुम्हाला पटकन तिथे जे काही त्या रूमवर किंवा तिथे जे हे असतात पर्यवेक्षक असतात त्यांना सांगावं लागते की बा असा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला पटकन ते सॉर्ट आउट करून घ्यावं लागते, ठीक आहे। असा इश्यू येऊ शकतो, मी असं नाही म्हणणार येईलच म्हणून, त्यामुळे त्याला घाबरायचं नाही। आणि दुसरं की एक्झाम जी आहे ती तुमची साधारण 120 मिनटं 130 क्वेश्चन आणि 150 मिनटं 150 मार्कांची ही एक्झाम आहे आपली टेक्निकल जे काही आता विद्युत सहायक आहे ते। आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे। निगेटिव्ह मार्किंग बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असेल नसेल, मी तुम्हाला परत सांगतो की फॉर एक्झाम्पल टेक्निकल आहे, टेक्निकलमध्ये 50 प्रश्न 110 मार्कासाठी, म्हणजे 2.2चं वेटेज आहे, 2.2 मार्क्स पर क्वेश्चन असं वेटेज आहे टेक्निकलला। तुमचे 4 क्वेश्चन जर चुकले, कंटिन्युअसली 4 क्वेश्चन किंवा 4 क्वेश्चन कुठले चुकले तर तुमचे 2.2 हे मार्क मायनसमध्ये जातात, निगेटिव्ह मार्किंग आहे। त्यामुळे उत्तर जर चुकलं तर तुमचे मार्क्स कमी होतात, 0.55 एका क्वेश्चन जर तुमचं एक क्वेश्चन चुकलं तर 0.55 मार्क्स तुमचे मायनस होतात। तसंच तुमचं नॉन टेक्निकल आहे, नॉन टेक्निकलमध्ये 4 क्वेश्चन चुकले तर तुमचा अर्धा मार्क कमी होतो। हा एक बेसिक गोष्ट आहे, हे बऱ्याच जणांना माहिती असायला पाहिजे आतापर्यंत तरी, परंतु बरेचसे जे नवीन विद्यार्थी त्यांना माहीत नाही। त्यानंतर मित्रांनो हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड केलं असेल असं मी आशा करतो। मला बरेच कॉल आले मधल्या पिरियडमध्ये, परंतु मी प्रत्येक कॉल रिसीव्ह करू शकलो नाही। काही विद्यार्थ्यांचा हॉल तिकीटचा इश्यू आला होता की डाउनलोड होत नाही, इनव्हॅलिड वगैरे दाखवत आहे। तर तुम्हाला तिथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे ऑनलाईन ते डाउनलोड करताना, आणि पासवर्डमध्ये तुमचा डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। डेट ऑफ बर्थ तुम्ही जी काही फॉर्ममध्ये टाकली असेल तीच टाकायची आहे, तिथे जी टाकली आहे तीच फक्त। तुम्ही जर 2-3 फॉर्म भरले असेल तर एखाद्या वेळेस कसं आहे की 2-3 पैकी एखादा होत नाही, दुसरा होतो, तिसरा होतो, असं होते, ठीक आहे। असं सुद्धा काही विद्यार्थ्यांचं झालं आहे आणि एकदम हॉल तिकीटची लिंक आल्यामुळे बरेचसे विद्यार्थी त्यावर तुटून पडतात आणि खूप जास्त ते नेटवर्कचा इश्यू सुद्धा बऱ्याचशांना। एक विद्यार्थी आहे त्याचा मला फोन आला होता की सर होत नाही आहे, त्याला म्हटलं 2 दिवस थांब, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी
सकाळी 7च्या आधी किंवा रात्री 10च्या नंतर जर ट्राय केलं तर तुमचे लिंक तुम्हाला मिळू शकते किंवा सर्व्हर डाऊन असल्यामुळे कधी-कधी डाउनलोड होत नाही. त्याच्यामुळे ते टेन्शनची गोष्ट नाही आहे. तुम्ही आतासुद्धा डाउनलोड करू शकता. तुम्ही चेक करू शकता. थोडंफार तिथे फ्लो कमी होऊन जातो नंतर. ठीक आहे. त्यांनी 2-3 फॉर्म भरलेले आहे. त्यामध्ये तुमचा जो करेक्ट रजिस्ट्रेशन नंबर असतो, तुम्हाला असं वाटतं की हा फॉर्म करेक्ट आहे, त्यावरच ती एक्झाम अटेंड करा. ते काय तुम्हाला सेंटर मिळालं असेल तिथे तो रजिस्ट्रेशन दाखवा किंवा तो रजिस्ट्रेशन नंबरवरच तिथे तुम्ही लॉग इन करा. ठीक आहे. कधी एकाच सेंटरवर तुम्हाला तुमचे दोन्ही फॉर्मचं रजिस्ट्रेशन मिळून जाते किंवा तुमचं हॉल तिकीट मिळून जाते. तर तुमचा जो करेक्ट फॉर्म आहे फक्त त्याच सीटवर बसायचा आणि त्याच रोल नंबरवर परीक्षा द्यायची, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर यामध्ये मित्रांनो विद्युत सहाय्यकसाठी बोलायचं झालं तर शेवटचे 7 ते 8 दिवस शिल्लक आहे. यामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स, तुमचे जे शॉर्ट नोट्स आहे ते सगळे रिफ्रेश करणे, ते वाचून घेणे, त्याचं ब्रशअप करणे, त्याचं रिव्हिजन करणे. त्यानंतर तुमचे MCQ तुम्ही जे सॉल्व केले असेल किंवा आतापर्यंत जे काही बघितले असेल ते सगळे चाळून घ्यायचे चॅप्टर वाईज. आणि त्यानंतर तुम्ही जर टेस्ट दिले असेल किंवा टेस्ट देत असाल तर टेस्टमधलं तुम्ही कुठल्याही द्या, आपल्या असेल आणखी कुठले असेल तर त्या टेस्टचे क्वेश्चन एकदा रिवाईज करून घ्यायचे की कुठले क्वेश्चन आलेले आहे, इम्पॉर्टंट कोणते आहेत. जिथले तुम्ही दिले असेल सगळ्यात जास्त महत्त्वाचं तेच असतं की तुम्ही जे टेस्ट दिलेले आहे त्याचं सगळं ॲनालिसिस करा, त्याचं सगळे क्वेश्चन बघून घ्या कुठले आले आणि ते सुद्धा रिवाईज करा, म्हणजे MCQ आणि क्वेश्चन. ठीक आहे. आणि यामध्ये आपण व्हिडिओद्वारे सुद्धा सांगितलेलं आहे, आपल्या ॲपवर सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे की टॉपिक वाईज कुठले क्वेश्चन येऊ शकतात ते करा आणि जास्तीत जास्त त्यावर भर द्या, जे महत्त्वाचं आहे त्यावर भर द्या. आणि जे विद्यार्थी खूप वर्षापासून 2-3 वर्षापासून आपल्याशी कनेक्टेड आहे किंवा अभ्यास चांगला स्ट्रॉंग आहे त्यांनी सगळं करा, त्यांनी कुठलाच भाग सोडू नका. कारण की ही ITIची एक्झाम आहे. आता पण त्याच्या जे एक्झाम झालेले ते A आणि JEEचा एक्झाम होतं, त्यामध्ये जो इम्पॉर्टंट पार्ट होता फॉर एक्झाम्पल पॉवर सिस्टीम, बेसिक इलेक्ट्रिकल नेटवर्क सिस्टीम वगैरे आणि मेजरमेंट वगैरे यावर क्वेश्चन आलेले आहे, मशीन्सवर आलेले आहे. पण तो ITIच्या एक्झाममध्ये थोडे वेगळे सुद्धा येऊ शकतात, हा पॉईंट लक्षात घ्या. ज्यांचा अभ्यास चांगला झाला आहे त्यांच्यासाठी म्हणतो, ज्यांचा अभ्यास खूप कमी आहे, ज्यांना आता एका महिन्यामध्येच करायचा आहे त्यांच्यासाठी आपण इम्पॉर्टंट टॉपिक सांगितलेले होते. परंतु ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांना रिस्क घेता येत नाही, त्यांच्यासाठी सगळंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं इल्युमिनेशन महत्त्वाचं आहे, तुमचं सेफ्टी महत्त्वाची आहे, अर्थिंग महत्त्वाचं आहे, तुमचं बाकीचे बेसिक इलेक्ट्रॉनिक महत्त्वाचं आहे, हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. म्हणजे हे सुद्धा तुम्हाला सोडता येत नाही. एखादा बेसिक इलेक्ट्रॉनिकवर 5-6 प्रश्न येऊ शकतात किंवा 10 सुद्धा येऊ शकतात. एखाद्या इल्युमिनेशनवर 2-3 टाकून देतील ते, किंवा तुमचं सेफ्टी किंवा अर्थिंगवर 2-2, 4-4 प्रश्न टाकतील. पॉवर सिस्टीमवर 10 ते 15 क्वेश्चन आपण मिनिमम एक्सपेक्ट करू शकतो, जास्तीत जास्त 30 सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे. तर हे एकंदरीत तुमचा अभ्यास असा पाहिजे. नॉन टेक्निकलमध्ये रिजनिंग, ॲप्टिट्यूड आणि मराठी. तर रिजनिंगमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस जास्त पाहिजे. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जे काही तुमच्याकडे बुक असेल शक्यतोवर IBPS पॅटर्नचे क्लेरिकल लेवलचे जे काही बुक्स आहेत ते रेफर करा. जे प्रिव्हियस MCQ आहे ते चाळून घ्या, कारण IBPS पॅटर्नचाच आपला पेपर राहतो, तेच सेट करतात. त्याच्यामुळे क्लेरिकल लेवलचा अभ्यास जास्त करा, बँकिंगचा. ठीक आहे. ते सुद्धा चाळून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस म्हणजे नुसतं बघून घ्या असं नाही, ते सॉल्व करा. वही पेन घेऊन ते व्यवस्थित सॉल्व करा. आणि मराठीचं टेन्शन घ्यायचं नाही. मराठीमध्ये 2 पॅसेज येतात, म्हणजे जे काय आता पण त्याचं पॅटर्न आहे ते सांगतो आहे. याच्यामध्ये जर त्यांनी चेंज केलं तर ते पूर्ण ग्रामरसुद्धा टाकू शकतात. परंतु आपण पॅसेज जे आहे ते 2 पॅसेज येतील, 10 प्रश्न आणि बाकीचे 10 जे प्रश्न आहेत ते ग्रॅमॅटिकल येतील. त्याचं खूप जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. आणि सॉल्व करताना बघा, एखाद्याला टेक्निकलसोबत जाते, एखाद्याला नॉन टेक्निकल जाते. परंतु मी माझं मत सांगतो आहे, बाकी तुम्हाला जे करायचं ते करा. आधी टेक्निकल सॉल्व करायचं. टेक्निकलमध्ये जे आपल्याला येतात ते प्रश्न आधी सॉल्व करायचे. फॉर एक्झाम्पल 50 पैकी तुम्हाला 20 येत असतील, 25 येत असतील, ते आधी सॉल्व करा. बाकी 25 राहू द्या, ते तुम्ही नंतर सॉल्व करू शकता. पहिले टेक्निकल सॉल्व करा, कारण त्याचं वेटेज जास्त आहे. त्यानंतर शक्यतो मराठी घ्या, कारण मराठी इझी राहते. मराठीचं जे सेक्शन आहे त्यानंतर घ्या, सेकंड टाईम. पहिले टेक्निकल्स, नंतर मराठी, त्यानंतर रिजनिंगला वेटेज जास्त आहे, 20 मार्क आहे. त्याच्यामुळे रिजनिंगमध्ये वेळ जातो. आणि ॲप्टिट्यूड सगळ्यात शेवटीच आहे, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ITIच्या विद्यार्थ्यांना ॲप्टिट्यूड हे कठीण जातं, ज्याला सोपं जात असेल ते आधी घेऊ शकतात. ठीक आहे. असा एकंदरीत पेपरमध्ये तुमचं माइंडसेट ठेवा की असं आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आणि जिथे येत नाही तिथे जास्त वेळ घालू नका, कारण आपल्याला वेळ कमी आहे. 120 मिनिटामध्ये 130 प्रश्न आहे. त्याच्यामुळे कसं आहे की वेळ घालू नका, पटकन स्किप करायचं, म्हणजे सोडून द्यायचा आणि नंतर तो अटेम्प्ट करायचा. फक्त शेवटच्या 10 मिनिटात तुम्हाला पूर्ण पेपर चेक करायचा, हे लक्षात घ्या. सोडायचं काहीच नाही म्हणजे तुमच्या डोळ्याखालून गेलं पाहिजे. म्हणजे काय प्रत्येक ठिकाणी क्लिक करा मी असं म्हणत नाही. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे, त्याच्यामुळे जिथे तुम्हाला असं वाटत असेल की बा आता 5 ऑप्शन आहे, तर 5 पैकी तुम्ही 2मध्ये कन्फ्युजन असेल तरच गेसिंग करा. सगळ्यांसाठी सांगतो, तरच गेसिंग करा. 5 पैकी 4मध्ये तुम्ही कन्फ्युजन असाल किंवा 5मध्ये कन्फ्युजन असाल तर तुम्ही ते सॉल्व करू नका, तिथे तुमचा मायनस मार्क होऊ शकतो. ते आता तुम्ही स्वतः ठरवा. म्हणजे 70-80 पर्यंत तरी यायचा प्रयत्न करा. 80च्या वरच पाहिजे आपल्याला, 80च्या खाली तर कोणीच नाही पाहिजे. परंतु कसा एखाद्याचा अभ्यास नसतो तर तो साधारण 60-70मध्येच खेळतो, तर ते नंतर मग कट ऑफचा भाग नंतरचा आहे. परंतु शक्यतो असा प्रयत्न करा की 70-80 पर्यंत तुम्ही आले पाहिजे. शेवटचे 6-7 दिवस आहे. आणि टेक्निशियन 2, टेक्निशियन 1साठी तर काहीच वेळ नाही. आता एक्झाम आहे उद्यापासून सगळ्या ज्या ITIचे एक्झाम आहेत ते.
तर तयारीमध्ये राहा. जे काही तुमचे हॉल तिकीट आहे, आयडेंटिटी कार्ड आहे, तुमचं महिलांचं जे सर्टिफिकेट आहे, मॅरेज सर्टिफिकेट वगैरे सगळं व्यवस्थित रेडी ठेवा. मोठे प्रॉब्लेम असतात तिथे काही एवढं लक्ष देत नाही, परंतु तुमचं नाव, आय कार्डवरचं नाव आणि तुमचं हॉल तिकीटवरचं नाव हे सेम असलं पाहिजे आणि फोटो सेम असला पाहिजे, याची थोडीशी काळजी घ्या. आणि बाकी कुठल्याच प्रकारचं काही तिथे ऑनलाईन टेस्ट असल्यामुळे तुम्हाला कॉम्प्युटर सेपरेट दिला राहतो आणि त्यावर तुम्हाला सॉल्व करायचं असते. काही अडचण आली तर पटकन तिथले जे असतात सर असतात किंवा तिथले जे टीचर असतात त्यांना थोडं सांगायचं की सर असं असं आहे, लवकर ते सॉर्ट आउट करून घ्यायचं. तर असे करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुम्हाला मी बूस्टअप करण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे आणि आता कुठल्याच प्रकारचा काही विचार करायचा नाही. जे काही तुमचं टेस्ट दिले असतील त्याच्यामध्ये तुमचा स्कोअर कमी आला असेल, जास्त आला असेल, स्वतःला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ देऊ नका, अंडर एस्टिमेटही करू नका आणि काहीच तुम्हाला आता वेळ नाही आहे. फक्त 5-6 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे. 30 ते 31 तारखेमध्ये तुम्ही टेस्ट देऊ शकता किंवा द्या आणि त्यानंतर तुम्ही 1-2 दिवस टेस्ट देऊ नका. फक्त माइंडचं थोडंसं एक स्टॅबिलिटी ठेवा की आपल्याला हा पेपर असं द्यायचा आहे, तसं ते थोडंसं प्लॅनिंग करून ठेवा थोडंफार, ठीक आहे. आणि इतके दिवस आपण 2 वर्ष 3 वर्षापासून ज्या एक्झामची वाट बघत होती, फायनल एक्झाम आता येते आहे. 3 तारखेला ती एक्झाम आहे फ्रेशरसाठी. त्याच्यामुळे माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना ऑल दी बेस्ट. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा की तुमचा पेपर हा प्रत्येकाचा चांगला जावा आणि बरेचशा विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन, ज्यांना म्हणजे ज्यांचं तयारी चांगली आहे, जे डिझर्विंग कॅन्डिडेट आहे. आणि शिफ्टचं टेन्शन घेऊ नका. जे शिफ्टमध्ये एक्झाम आहे त्याचं टेन्शन घेऊ नका. 3 वेगवेगळे पेपर येतात यामध्ये आता आणि पुढे नॉर्मलायझेशनसुद्धा त्याचं होईलच, कारण जास्त पोस्ट आहे इथे नॉर्मलायझेशन होतच असतं आणि शिफ्टमध्येच एक्झाम होत असते. त्याचं टेन्शन घेऊ नका. फक्त पेपरसाठी तयार राहायचं आणि पेपरमध्ये आपण आपलं बेस्ट द्यायचं, कारण की बरेचसे चांगले विद्यार्थी इथे ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहे आणि ते जॉईनसुद्धा झालेले आहे AEJEमध्ये, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्हली विचार करून एक्झामला जायचं. तर या रिलेटेड आपल्या अतिशय महत्त्वाच्या टेस्ट सिरीज आहेत. विद्युत सहाय्यक टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि सिनियर टेक्निशियनसाठी अतिशय उपयुक्त IBPS पॅटर्नमध्ये टेस्ट सिरीज आहे. त्यामध्ये आपलं ॲप आहे, इंजिनियर अमोल आपलं ॲप आहे. प्ले स्टोअरला तुम्ही इंजिनियर अमोल सर्चमध्ये टाकलं की तुम्हाला डायरेक्ट ॲप येऊन जाईल किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली तुम्ही बघता आहे तिथे आपलं ॲपचं लिंक दिलेलं आहे. त्यावरून तुम्ही ॲपमध्ये जाऊन तिथे स्टोअर टॅब आहे, स्टोअर टॅबमधून तुम्हाला टेस्ट सिरीज तिथे मिळून जातील, ठीक आहे. आणि अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचे आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सेल झालेला किंवा सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे टेस्ट सिरीज आहे. साधारण 2 ते 3 टेस्ट सिरीज आहेत, 2 मोठ्या टेस्ट सिरीज आहे आणि फक्त एक फायनल टेस्ट सिरीज म्हणून आपण एक टाकलेली आहे किंवा एक सिंगल टेस्ट सिरीज टाकलेली आहे, ते सुद्धा घेऊ शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये जे काही मोठ्या टेस्ट सिरीज आहे त्याचे आपण खूप मोठ्या प्रमाणात सध्या डिस्काउंट दिलेलं आहे. आजच्या तारखेला 3 तारखेपर्यंत डिस्काउंट राहणार आहे. तर ते टेस्ट सिरीज मिस करू नका मित्रांनो. अतिशय महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे. फार जे महत्त्वाचे पॉईंट्स मला वाटतात ते तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे जे महत्त्वाचे अपडेट्स रिझल्टपर्यंत येतील ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.